दरम्यान नाशिकमध्ये मोदींच्या सभेपूर्वी काल शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या होत्या, त्यावरून अजित नवलेंनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर हल्लाबोल केलाय। कांदा उत्पादकांवरील दडपशाहीचा निषेध आहे असं अजित नवले म्हणाले। तर नोटिसा पाठवणं, शेतकऱ्यांवर नजर ठेवणं हे निषेधार्ह असल्याचं नवलेंनी म्हटलंय। शेतकऱ्यांना सरकारचं धोरण काय असेल हे पंतप्रधानांकडून जाणून घेण्याचा अधिकार आहे असंही नवलेंनी म्हटलेलं आहे। तर काल मोदींच्या सभेपूर्वी आंदोलन केल्यानं प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या आणि त्याचा निषेध अजित नवलेंनी केलाय। कांद्याच्या निर्यातीसाठी $550 किमान निर्यात मूल्य आणि 40% कर या अटी लावलेल्या आहेत। त्यामुळे 15 रुपयाचा घेतलेला कांदा हा परदेशात जाईपर्यंत 70 रुपयाचा होणार आहे। त्या देशात जर 40-50 रुपयानं कांदा मिळत असेल तर आपला 70 रुपयाचा कांदा कुणीही घेणार नाही। या अटी शर्ती आपण का लादल्या हे जाणून घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे। शेतकऱ्यांची ती मागणी रास्त आहे। ती मागणी मान्य करून 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्ह गोष्ट आहे। किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी अत्यंत कडव्या शब्दामध्ये निषेध करतो। प्रसिद्धीसाठी कुठेतरी पंतप्रधानांना प्रश्न विचारणार म्हणून तुम्ही प्रसिद्धीसाठी पुढे येत असाल तर पब्लिक सब जानती है, शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे। संबंधित व्यक्तीने प्रश्न मांडला, कांदा प्रश्नावर बोला आणि त्यांनी ही वाट बघितली नाही की पंतप्रधान कांदा प्रश्नावर बोलतायत। म्हणजे मला त्याचं हे वाटतं की ते बोलणार, त्यांची भूमिका सांगणार, शेतकऱ्यांसाठी काय केलं हे माहिती आहे सगळ्यांना, बोलणार, त्यासाठीच पंतप्रधान आले होते। परंतु यांची कुठेतरी पायाखालची वाळू घसरली आहे किंवा यांना कुठेतरी भीती वाटते आणि जी प्रचंड शेतकऱ्यांची एक प्रकारची विश्वासाची भूमिका पंतप्रधान मोदीजींच्या पाठीशी उभी राहते, त्यासाठी मात्र यांची कुठेतरी काल एक प्रकारची पोटदुखी दिसली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।